नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला बघा, आत्ता मला व्हिडिओ शूट करायचा नव्हता, पण मला एका ताईची खूप सारी कमेंट आहे की ताई आपल्याकडे रेडी पॅटर्न आहे, तर रेडी पॅटर्नवरून आपण ब्लाऊजची उंची कशी वाढवायची. कारण का त्यांच्याकडे जे पॅटर्न आहे म्हणजे हा प्रॉब्लेम कोणाला पण येऊ शकतो, म्हणजे ज्यांच्याकडे पॅटर्नवरून तुम्ही ब्लाऊज शिवतात त्याच्यावरून. तर तुम्हाला पॅटर्नमध्ये उंची कमी जास्त कशी करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, आत्ता सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कुठं कधीच आहे ना ब्लाऊजचं उंचीमध्ये किंवा कमी करायमध्ये कुठं कधीच प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळं हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे बघा, आता हे रेडी पॅटर्न आहे, हे पॅटर्न उंची एकसारखी आपण प्रत्येक ब्लाऊजला घेऊ शकत नाही. आणि त्या ताईची अशीच कमेंट आहे की ताई ब्लाऊजची उंची कशी वाढवायची म्हणून, कारण की त्यांच्याकडे जे पॅटर्न आहे ते त्यांना उंचीला कमी बसतं आणि ब्लाऊजची उंची ही कमी होते. तर आपण हे पॅटर्नवरून उंची जास्त कशी करायची आहे, म्हणजे जर आता हे पॅटर्न बघा 13.5 इंच आहे बरोबर. शिवल्यानंतर हे ब्लाऊज 12.5 इंच होईल, पण जर तुम्हाला मूळ उंची ही 13.5 ठेवायची आहे आणि आपल्याला त्याच्यात 1 इंच वाढवावा लागेल, मग सगळं पॅटर्न हे कसं वाढवायचं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला खूप खास आहे, म्हणजे तुम्हाला पुढे कोणत्याही पॅटर्नमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. माझ्याकडे फक्त 3 पॅटर्न आहेत, तुम्ही पाहू शकता. कटोरी, क्रॉसपट्टी, मागचा गळा, योगपट्टी. ही मी काय करते माहीत आहे कितीची घ्यायची म्हणून, कारण कंपल्सरी योगपट्टी ही आपण 2.5ची घेत असतो. तर मी तुम्हाला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. सगळ्यात तर पहिले तुमची उंची काय आहे ती तुम्हाला चेक करायची आहे. आता समजा मला उंची घ्यायची आहे 14 इंच बरोबर. 14 इंच उंची घ्यायची आहे, तर सॉरी, मला उंची घ्यायची आहे 13.5 इंच. 13.5 इंच उंची ठेवायची आहे मूळ उंची. तर मग आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच मिळवावं लागेल, म्हणजे कितीवर येईल उंची आपली 14.5 इंचावर. मग सगळ्यात पहिलं आपण 14.5 इंचावर एक मार्क करून घेऊ, म्हणजे एक खून करून घेऊ, म्हणजे आपल्याला समजेल की आपली मेन उंची ही इथपर्यंत आहे. तर आता पॅटर्न चेक करून बघायचं आपल्याला, आपलं हे पॅटर्न कुठं बसतंय. पूर्ण शोल्डर जे आहे आपलं ते इथं लावायचं आणि खाली चेक करायचं, तर ते किती इंचाने एक्स्ट्रा भरतंय तुम्ही पाहू शकता. आता हे पॅटर्न 13.5 इंचाचा आहे, तर म्हणजेच इथं उंची बघा, हे पॅटर्न जे आहे ना ते संपूर्ण 13.5 इंच, म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं बरोबर. बघा 14.5 इंचावर, म्हणजे आपण 1 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे. मग हे ध्यानात ठेवायचं आपण किती इंचाने पॅटर्न वाढवलंय म्हणून. आता मी 1 इंचाने पॅटर्न वाढवलेले. आता बऱ्याच मैत्रिणी यामध्ये जर पॅटर्न तुम्हाला कमी करायचं आहे, तर मग बघा जिथं उंची येईल ना तुमची तिथं खून करायची आणि किती इंचाने कमी झालं हे पण चेक करायचं. मोंढ्यात शोल्डरमध्ये बदल करायचा नाही, जे तुम्ही पॅटर्न काढलेले ते. तर बॅक पार्टबद्दल तुम्हाला समजलं असेल की आपल्याला उंची ही कशी वाढवायची म्हणून, किंवा कमी कशी करायची म्हणून. आता आपण घेऊ फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्टमध्ये पण तुम्ही चेक करायचं आहे आपल्याला ही क्रॉस पट्टी आणि कटोरी. आता 1 इंचाचं आपलं अंतर आहे, तर 1 इंचाच्या अंतर म्हणजे 1 इंचाचं आपली उंची आहे बरोबर. तर मग 1 इंचाची उंची ही आपल्याला वाढवण्यासाठी या 2 पार्टमध्ये किंवा आपली जी योगपट्टी आहे त्या योगपट्टीमध्ये वाढवावं लागेल, तेव्हाच आपला फ्रंट पार्ट जो आहे तो कंप्लीट होईल बरोबर. तर आपण जे काय आपल्याजवळ पार्ट आहेत बरोबर, कटोरी झाली, क्रॉसपट्टी झाली, इथं आपल्याला डायरेक्टली आपण इथे 1 इंच वाढवून घेऊ शकतो. आता 1 इंच इथं वाढवल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे इथली उंची ही जास्त होतीये का. जास्त पण उंची झाली इथं तर तुमचा पण ब्लाऊजला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही योगपट्टीमध्ये पण ही उंची वाढवू शकता. 2.5 इंचाची योगपट्टी आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच वाढवलं तर कितीची होईल 3.5 इंचाची. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात घ्यायचे. किंवा तुम्ही इथं काय करू शकता, आता जसं मी इथं 1 इंच वाढवलं बरोबर. 1 इंच वाढवल्यावर आपल्याला ही कटोरी पण ह्या साईडनी खाली 1 इंचानी वाढवावं लागेल. बघा जशी मी आता 1 इंचानी ही कटोरी इथं वाढवून घेतली. ही कटोरी आपली आधीची मूळ कटोरी, त्याच्यानंतर आपण हे 1 इंच वाढवून घेतलं. 1 इंच कटोरी वाढवल्यावर आणि ही खाली क्रॉस पट्टी जी आहे ती आपली ती वाढवल्यावर
त्यावेळेस ह्या कटोरीचा पुढचा पार्ट जो आहे म्हणजे फ्रंट पार्ट आहे तो बरोबर आपल्याला बॅक पार्टला मॅच होईल, बरोबर. म्हणजे कारण आपण 1 इंच उंची वाढवलेली होती. आता दुसरा एक पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही योगपट्टीमध्ये पण 1 इंच वाढवू शकता. बघा मी जसं तुम्हाला सांगितलं. अजून एक पर्याय आहे जो मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही रेडी पॅटर्नमध्ये उंची वाढवू शकता. आता जसं मी इथं 2.5 इंच योगपट्टी घेतलेली आहे, बघा 2.5 इंच योगपट्टी आहे, तर याच्यामध्ये आपण काय करायचं, 1 इंच अगोदर वाढवून घ्यायचं, कारण की ती आपल्याला उंची समजा वाढवायची. आता याच्यात जर वाढवायची नसेल तुम्हाला, तर तुम्हाला इथं योगपट्टीवर तुम्ही वाढवू शकता, तेच सांगते. तर योगपट्टीला पण वाढवा आणि याला पण वाढवा असं करायचं नाहीये. तर फक्त तुम्ही एकतर योगपट्टीमध्ये उंची वाढवायची, नाही तर कटोरी आणि क्रॉसपट्टीमध्ये उंची वाढवायची आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिन्ही पार्टमध्ये उंची वाढवू शकता. कशी वाढवू शकता, आता आपण इथून 1 इंच उंची वाढवून घेतली, बरोबर, आणि 2.5 इंच ही योगपट्टी ठेवून घेतली. तर इथं योगपट्टी जी आहे ती आपली किती होणार आहे, 3.5 इंच. मग ही पण गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मग ही योगपट्टी आपली खूप मोठी होणार आहे ज्यावेळेस तुम्ही ही योगपट्टी कट करशाल, बरोबर. बघा, तर ही योगपट्टी 1 इंचाने वाढवल्यावर ही पण योगपट्टी आपली खूप मोठी होऊन जाते. आणि जर तुम्हाला उंची तुमची खूपच जास्त आहे, 14-15 म्हणजे 15-1 इंचाची आहे, तर त्यावेळेस तुमची योगपट्टी थोडी मोठी झाली तरीही चालणार आहे तुम्हाला. आता इथं तिन्ही पार्टमध्ये जर आपल्याला 1 इंच उंची वाढवायची आहे, तर तुम्ही अशा वेळेस काय करू शकता, तर ही जी क्रॉसपट्टी आहे याच्यामध्ये अर्धा इंच वाढवा. आपल्याला किती पाहिजे, 1 इंच पाहिजे ना, म्हणजे 1 इंच उंची वाढवायची आहे समजा ना, तर मग इथे अर्धा इंच वाढवा, कटोरीमध्ये अर्धा इंच वाढवा आणि योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवा. याने काय होईल, तुमचं 1 इंचाचं मार्जिन व्यवस्थित ह्या सगळ्या पॅटर्नमध्ये ॲड होईल. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल की आपल्याला ब्लाऊजचं रेडी पॅटर्न जर असेल, त्याची उंची कमी किंवा जास्त करायची असेल तर काय करायचं. आता हे झालं, मी तुम्हाला उंची वाढवायची असेल तर तुम्हाला ह्या पॅटर्नमध्ये थोडे थोडे चेंज करायचं आहे. पण जर कमी करायचं असलं तर हेच पॅटर्न तुम्हाला परत अर्धा इंचानी याच पद्धतीने कमी करायचं आहे, खालून कमी करायचं आहे. वर कुठंच काही करायचं नसतं. रेडी पॅटर्न जर असेल तर त्याच्यामध्ये वर कुठंच काही करायचं नाही. जे काय करायचं आहे तुम्हाला या साईडला खालच्या साईडनी पॅटर्नला कमी किंवा जास्त करायचं आहे. आता इथं जर अर्धा इंच कमी करायचे असेल तर तुम्हाला हा पॅटर्न अर्धा इंच कमी ठेवायचा आहे. कटोरी पण खालच्या साईडनी अर्धा इंच कमी ठेवायची आहे, उंची कमी करायची असेल तर. नाहीतर तुम्ही डायरेक्टली जी योगपट्टी 2.5ची असती ती योगपट्टी तुम्ही 2ची घेऊ शकता. तिथे तुमचं योगपट्टी म्हणजे अर्धा इंच कमी होतो. तुम्हाला जे काय करायचं आहे, ह्या पॅटर्नच्या खालच्या साईडनी तो एक तर ह्या दोन्ही पॅटर्नमध्ये उंची तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, किंवा डायरेक्टली योगपट्टीमध्ये कमी किंवा जास्त करू शकता. ह्या 2 पॅटर्नमध्ये जर तुम्ही उंची कमी जास्त केली तर ह्या पॅटर्नला तुम्हाला काहीच करायचं नाही. योगपट्टी ही कोणाकोणाला एकदम नॉर्मल छोटी योगपट्टी खाली क्रॉसपट्टी जी आहे ती आपली ती पाहिजे असती. काहींना ब्रॉड आवडते, कोणाला मोठी आवडतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरला कशी पाहिजे त्याच्यानुसार, उंची किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला ह्या खालून पॅटर्नला उंची कमी जास्त करायची आहे. बॅक पार्टचं सोपं असतं. बॅक पार्टला तुम्ही डायरेक्टली उंची कमी किंवा जास्त घेतली तरी आपल्याला पटकन असं फक्त आखायचं आणि काढून घ्यायचं, तर ते पटकन होऊन जातं. तर फ्रंट पार्टचं पण सोपंच आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची उंची कमी जास्त करायची आहे. बाकीचं बाहीचं तुम्हाला माहीतच आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. मग आता या ठिकाणी कोणता पण ब्लाऊज असू द्या, तुमचा प्रिन्सेस कट असू द्या, कटोरी असू द्या, 4 टक्स असू द्या, याच पद्धतीने तुम्हाला उंचीमध्ये थोडंफार कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही जे काय करू शकता ते असं खालच्या साईडने अर्धा इंच कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता. अर्धा इंच असू द्या किंवा 1 इंच असू द्या, 1.5 इंच असू द्या, जे काही तुम्हाला मार्किंग कमी जास्त करायचं आहे तुम्हाला याच पद्धतीने खालच्या साईडने करायचं, तर तुमचा परफेक्ट असं माप जे आहे ते बसणार आहे. फिटिंगला कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही. तर चला, एकदम छोटासा व्हिडिओ बनवायचा होता मला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या दररोजच्या व्हिडिओमध्ये 9 वाजता व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतो. तर नक्कीच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.